दरम्यान दिशा सालेन प्रकरणावरून नितेश राणेंनी नेहमीच आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले। दिशाच्या वडिलांनी पुन्हा हायकोर्टात धाव घेत तपास करण्याची विनंती केल्यानंतर नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर पुन्हा हल्लाबोल केला आहे। आता आमच्यावर घोटाळेपणाचा आरोप करणारे, आदित्य ठाकरेला वाचवणारे आता काय बोलणार? आता कुठल्या तोंडाने थोबाड उघडणार आणि काय जो स्पष्टीकरण देणार? कसं त्याला लपवणार? अन्य लोकांवर बलात्काराचा आरोप करणारे, अन्य लोकांना खुनाचा आरोप करणारे, अहो तुमच्या कलानगरमध्ये सर्वात मोठा शक्ती कपूर बसलेला आहे, त्याला जर पहिला आवरा पहिलं, त्याला काहीतरी त्याला पहिलं एक आता त्याला कळेल चौकशी काय असतात, पोलीस इन्क्वायरी काय असते। मुख्यमंत्री कोण होतं? उद्धव ठाकरे होता। उद्धव ठाकरे स्वतः होते। स्वतःच्या मुलाला वाचवण्यासाठी त्यांनी काय काय केलं हे वारंवार मी सांगत आलेलो आहे। सीसीटीव्ही कॅमेरे कसे गायब केले, मस्टरचे पानं कशी फाडली, वॉचमॅनला कसं गायब केलं, झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय मग कुठे गेला, तर वनरायचा आता काय, हे सगळे विषय मी पहिल्या दिवसापासून बोलत आलेलो। आता सत्य बाहेर येणार आहे। आदित्य ठाकरेंच्या हे गोऱ्या गोमटा चेहऱ्याच्या मागे कोण मोठा एक बलात्कारी लपलेला आहे ना, आता जनतेला कळणार आहे आणि हा विषय इथपर्यंत थांबणार नाहीये। पुढे जाऊन ह्या केसमध्ये लहान मुलांचा काय रोल आहे हे पण आता टप्प्याटप्प्याने बाहेर येणार आहे। हे तो सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।